हरि ओम. गीता समजूया, जीवनात उपयोग करूया. आज आपण दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 34, 35 व 36 जाणून घेणार आहोत. जर तू युद्ध टाळलेस तर लोक तुला भित्रा म्हणतील, तुझे कीर्तिहरण होईल आणि तुझ्यावर शत्रू हसतील, असे भगवान कृष्ण अर्जुनाला का म्हणाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओम गंगणपते नमः. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थोडं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीता प्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ, मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून घेऊया आणि या ज्ञानसागराचा अमृतरस घेऊ. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2, श्लोक क्रमांक 34, 35 आणि 36. श्लोक. अकीर्तिंचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. अकीर्तिंचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. सर्व लोक नेहमी तुझ्या अपयशाची दुष्कीर्ती सांगत राहतील आणि मान्यवर व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही अधिक भयंकर असते, असं भगवंत अर्जुनाला म्हणतायत.
आपण मागच्या आठवड्यातला थोडा पराशर मग घेणार आहोत. मागील आठवड्यात आपण सर्व वर्णातील व्यक्ती एकाच आई वडिलांची लेकरे आहेत. फक्त सहवास, आहार आणि मित्रसंगती, आवड निवड यामुळे माणसामध्ये फरक वाटतो. कोणाला ज्ञान, बल, पैसा, सेवा याची आवड निर्माण झाल्यानंतर त्यात 4 वर्णांच्या व्यक्ती व घराणे निर्माण होते. कोणते कोणते? ज्ञान, बल, पैसा आणि सेवा. आपण मूलतः सर्व एकाच व्यक्तीच्या मार्फत जन्म घेतल्यामुळे आपण खरं तर सर्व भाऊ आहोत. त्यामुळं जगातील सर्वांशी प्रेमानं वागणं हे आपलं कर्तव्यच आहे. प्रत्येकाने आपल्या वर्णाप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे पालन करावं, अन्यथा त्याचे अनेक दुष्परिणाम त्या व्यक्तीलाच भोगावे लागतात. क्षत्रियाचा धर्म पाळताना जरासंध नावाच्या बलाढ्य राजाने भीमाशी मल्लयुद्ध खेळून त्यातच मरण पत्करले, पण त्याने आपला क्षत्रिय धर्म सोडलेला नाही. थोडक्यात प्रत्येकाने आपल्या वर्णाप्रमाणे आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करावं. आपण संधीबाबत सविस्तर विवरण बघितलं. माणसानं सारखं कर्म करीत राहावं, त्यामुळं आयुष्यात आपोआप सुवर्ण संधी प्राप्त होऊन माणूस यशस्वी होतो. तसेच आयुष्यात म्हणजे गतकाळात होऊन गेलेल्या गोष्टीबाबत उगाच खंत करत बसू नये आणि आपला वर्तमान काळ अजिबात दुःखात घालवू नये. पराशर स्मृतीमध्ये पराशर मुनींनी क्षत्रियांचे कर्तव्याबद्दल सविस्तरपणे विवरण केले. त्याचा उल्लेख 18व्या अध्यायात पण आलेला आहे. तो आपण यथावकाश बघणारच आहोत. व प्रजारक्षणाचे कर्तव्य कठोरपणे पार पाडावे हे सांगितले. अर्जुनाने माघार घेतली तर त्याचे दूरगामी काय परिणाम होतील याचीही माहिती आपण थोडक्यात बघितली. त्यामध्ये अर्जुनाचा वध, अधर्माचा विजय, अर्जुनाने आयुष्यभर केलेल्या पराक्रमाचे यश नष्ट होणे व अर्जुनाला साथ देणाऱ्या इतर राजांचा विश्वासघात. स्वधर्माचे पालन करण्याची संधी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला 2 उदाहरणाने सांगितली. चिंतामणी आपल्या सर्व चिंता नष्ट करतो व अमृताच्या प्राशनाने मनुष्य अमर होतो. त्यामुळे आलेल्या संधीचा आपण निश्चित फायदा घेणं हे काही चुकीचं नाही. पण ते कशासाठी घ्यावा? तो अध्यात्मासाठी घ्यावा, तो सत्कर्मासाठी घ्यावा. मनुष्याने जीवनामध्ये बुद्धिभेद करणाऱ्या व्यक्तीपासून अत्यंत सावध राहावे. त्याच्या अंतरंगामध्ये डोकावून बघण्याची पद्धत, तेवढी हुशारी, तेवढा चाणाक्षपणा आपल्या प्रत्येकामध्ये पाहिजे की याचा बोलण्याचा उद्देश काय. अध्यात्माचा अभ्यास करून आपल्या उद्दिष्टांप्रती अत्यंत सजग राहावे. आपले कर्तव्य कठोरपणे पालन करावे. प्रत्येक बाबतीत यथायोग्य सविस्तर अभ्यास करून स्वावलंबाने जीवन जगावे. आपण नंतरचा मुद्दा बघितला तो उपासना. याविषयी आपण थोडासा अभ्यास केला. उपासनेचे 4 प्रकार, यामध्ये पूजा, स्तुती, गायन, जप, ध्यान हे आहेत. तसेच गायत्री उपासना, योग उपासना, बल उपासना, ओंकार उपासना, संगीत उपासना, बहिरंग उपासना, अंतर्गत उपासना, अंतरंग उपासना, देव, ऋषी, पितर उपासना, प्रतीक उपासना, प्रतिरूप प्रतिमा उपासना, भाव प्रतिमा उपासना, निदान उपासना, चिंतन उपासना, यात अंगवती उपासना, प्रतीक उपासना, अन्यवती उपासना, निदानवती उपासना, अहंग्रह उपासना इत्यादी अनेक उपासना असूनही माणसानं आपल्या आवडीप्रमाणे, वेळेप्रमाणे, वर्णाप्रमाणे उपासना करावी. उपासना ही देहामार्फत करावी लागते. त्यासाठी उपासना करताना कशी करावी याचा थोडक्यात आढावा असा. काय आढावा घेतला होता आपण?
तर तोंडाने भगवंताचे सतत नाम घ्यावे. कोणतं नाम घ्यावं सर्वसाधारण तुमच्या आमच्या माणसांनी? की रामकृष्ण हरी. त्यानंतर मनामध्ये भगवंताचेच ध्यान असावे. मनामध्ये जेव्हा अनेक विचार येतात तेव्हा त्याला म्हणायचं की मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे. बाकीचे विचार हे दुय्यम ठरवावे. श्वास घेताना सुद्धा आपण बारीक ऑब्झर्व केलं, बारीक अभ्यास केला तर असं लक्षात येतं की श्वास घेताना सो आणि सोडताना हम. याला अजपाजप असंही म्हणतात. त्याच्या खोलात नको जायला आपण. फक्त सोहमचा जप करावा. म्हणजे आपण अगोदर बघितलं की तोंडाने भगवंताचं नाव घ्यावं, मनामध्ये भगवंताचं ध्यान असावं. श्वास घेताना क्षणोक्षण सोहम म्हणजे तो मीच आहे अशी कल्पना करून श्वासाकडे लक्ष द्यावं. त्यानंतर अत्यंत खटाळ असलेले परंतु त्यांच्याशिवाय होत नसलेले आपले जे इंद्रिय आहेत त्यांच्यावर संयम ठेवून विजय मिळवून नियमित उपासना करावी. उपासना करताना बुद्धीवर आत्मविवेकाचा विचार असावा. चांगलं काय आणि वाईट काय त्याप्रमाणे दृढ बुद्धीने उपासना करावी. बुद्धी कशी असावी? दृढयात्मक निश्चयात्मक बुद्धी असावी. परमात्म सुखासाठी जीव नेहमी भगवंताच्या चरणी लावावा. म्हणजे आपली उपासना यशस्वी होते. थोडक्यात मन, श्वास, इंद्रिय संयमन, सत्सत विवेक बुद्धी आणि जीव यांच्या साहाय्याने परमेश्वराच्या स्वरूपाची उपासना करावी. सुरुवातीला आपण रूपाची उपासना करावी आणि नंतर स्वरूपाची उपासना करावी. रूप म्हणजे सगुण आणि स्वरूप म्हणजे निर्गुण, तो दिसत नाही. सावधान. आता आपण अपयश, दुष्कीर्ती, मृत्यू, सर्व लोक याविषयी थोडा अभ्यास करणार आहोत. या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला युद्ध करण्यासाठी अनेक प्रकारचे ज्ञान दिलं व त्याला भीतीही दाखवली की तू जर युद्ध केले नाही, युद्धात लढला नाहीस तर लोक तुझी अपकीर्ती करतील, तुला बदनाम करतील. त्यामुळे तुझ्यासारख्या शूर योद्ध्याला मृत्यूपेक्षाही भयंकर अशा यातना होतील. अपयशाचा अर्थ कीर्तीचा नाश, बदनामी. यशाच्या विरुद्ध यश म्हणजे प्रसिद्धी, चांगली प्रतिष्ठा. कोणत्याही वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल नकारात्मक गोष्टीची चर्चा होणे याला काय म्हणतात? दुष्कीर्ती म्हणतात. अपयशाचे अनेक कारण असतात. अपयशाचे काय कारण आहेत? अत्यंत आपण जर मागच्या आपल्या गत आयुष्यामध्ये जर बघितलं तर एखाद्या बाबतीमध्ये जरी आपल्याला अपयश आलं असेल तर ते आपोआप येत नाही. अपयशाची कारण काय आहेत आपल्या जीवनामध्ये याचा जर विचार केला तर अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये एक 4-5 कारण आपण बघूया. त्याच्यामध्ये अफवा पसरणे, अफवा पसरविणे. जे आपले हितशत्रू असतात, आपलं हित होऊ नये अशी ज्यांची इच्छा असते ते आपल्याबद्दल अफवा पसरतात. त्यामुळे आपल्याला अपयश येऊ शकतं. खोट्या गोष्टीची जाणीवपूर्वक समाजामध्ये पसरवणं म्हणजे याला अफवा म्हणतो. समाजात काही नीती नियम असतात, ते बरेचसे अलिखित असतात, कधी कधी लिखितही असतात. एखाद्या व्यक्तीचे वागणे हे समाजाच्या नियमाविरुद्ध झाले तर त्याला अपमान सहन करावा लागतो. कधी कधी दुर्भाग्यानेही वाईट परिस्थिती निर्माण होते. माणसाने काहीही चुकीचे केले नसले तरी सुद्धा त्याला अपयश येऊ शकतं. गैरसमजामुळे सुद्धा अपयश येऊ शकतं. काही व्यक्ती समाजामध्ये एखाद्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून देतात, त्यामुळेही माणसाला अपयश येऊ शकतं. द्वेषापोटी गैरसमज पसरवून देणारी बरीच माणसे समाजात असतात आणि अशा माणसापासून आपल्याला नेहमी सावध राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग आता अपयशापासून वाचवायचं असल्यास काय करावं?
आपल्याला जर यश, थोडक्यात आपल्याला यश मिळवायचं तर काय करावं याचा थोडासा अभ्यास आपण बघूया. पहिला मुद्दा, भरपूर अचूक मेहनत करणे. नुसती मेहनत नव्हे, कारण मेहनत करणारा मग दगड फोडणारा जो माणूस असतो तो वेगळा, आणि नुसतं नकाशा काढणारा इंजिनियर तो वेगळा. त्यामुळे अचूक मेहनत करणं हे सुद्धा क्रमप्राप्त आहे. आपला उद्देश अतिशय स्पष्ट असावा आणि त्यासाठी आपण नियोजन पद्धतीने वागणं हे आपलं कर्तव्य आहे. आपलं प्लॅनिंग व्यवस्थित पाहिजे. तिसरा मुद्दा असा आहे की प्रचंड आत्मविश्वास निर्माण करावा, आणि तो करता येतो. आपल्या उद्देशाचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर इतर उदाहरणांचेही अवलोकन करावे. वेळेचं सूक्ष्म नियोजन करावे, म्हणजे अपयश मिळणार नाही. त्यानंतर विचारपूर्वक कार्यवाही व निर्णय घ्यावेत. कुठलाही कर्तव्य करताना, काम करताना विचारपूर्वक करावं. आपल्या उद्देशासाठी कुटुंबाचे, समाजाचे, मित्रांचे, मार्गदर्शकांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करावा. धैर्यवान व्हावे. यश मिळवण्यासाठी संयमाची अत्यंत आवश्यकता असते. आत्मपरीक्षण करावं. आता आत्मपरीक्षण करायचा हा स्वतंत्र विषय आहे, परंतु याबद्दल अगदी थोडीशी माहिती जर आपण घ्यायची ठरली तर आपल्या कार्यक्षमतेबद्दल, माझी कार्यक्षमता काय आहे, माझं वय काय आहे, माझी आवड काय आहे, माझी जबाबदारीची जाणीव मला आहे काय, माझी कार्य करण्याची पद्धत कशी आहे, याचं आत्मपरीक्षण केलं की यश आपलंच आहे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते अपयश येऊ नये म्हणून फळाची अपेक्षा न ठेवता. हे बोलायला सोपं आहे, परंतु प्रयत्नांती परमेश्वर. वैराग्यपूर्ण व सर्वोच्च परमात्म्याला शरण जाऊन कर्म केले की यश हमखास मिळते. म्हणून आपण म्हणतो इदन्न मम तत्सत कृष्णार्पणमस्तु. हे माझं नाही, हे भगवंताला मी अर्पण करतोय. आता कीर्ती व दुष्कीर्ती याविषयी थोडासा अभ्यास बघूया. पृथ्वी तलावर प्रत्येक प्राणी मात्रांचे आयुष्य युगाप्रमाणे ठरलेले आहे. आपण मागे बघितलं की महाभारत काळात मनुष्याचे आयुष्य सुमारे 200 ते 250 वर्ष होते, कारण देह हाडांच्या मार्फत आश्रित होता. कलियुगात हा देह अन्नावर पोषित होतो, त्यामुळं सुमारे 100 वर्ष आयुष्य असते. अर्थात त्यासाठी 100 वर्ष आयुष्य सुद्धा सोपं नाही. त्यासाठी काय करावं लागतं? आचरण शुद्ध पाहिजे, आहार शुद्ध पाहिजे, विचार शुद्ध, हे सगळं असलं तरच आपण 100 पर्यंत जाऊ शकतो. महाभारत सुमारे 5000 वर्षापूर्वी होऊन गेलं, तथापि अर्जुनाची कीर्ती अद्यापही समाजामध्ये आहे. कारण अर्जुनाचे कर्तृत्व, सरळ स्वभाव, शौर्य, सहृदयता, प्रत्येक शब्दाला खूप मोठा मोठा अर्थ आहे. सहृदयता आणि प्रामाणिकपणा महत्वाचा. भगवान श्रीकृष्ण तर परमात्माच आहेत, त्यामुळं जगाच्या अंतापर्यंत त्यांची कीर्ती राहणारच आहे. भगवंत श्रीराम यांनी आपले संपूर्ण जीवन मूल्य तत्वांसाठी एक बाणी, एक पत्नी व एक वचनी ही रामरायाची कीर्ती होती. यानंतर आद्य शंकराचार्य, स्वामी विवेकानंद इत्यादी अनेक विभूती भारत देशात होऊन गेल्या. ही सगळी माणसं कीर्तिवान आणि महानुभाव होते. व याच्या विरुद्ध दुर्योधन, कंस, रावण, दुःशासन ही सगळी अपकीर्तीची माणसे. काही 1000 वर्ष झाली तरी रावणाचे दरवर्षी दहन केले जाते, कारण वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय झालेला आहे, म्हणून तो आपण साजरा करतो. हजारो वर्ष होऊन गेले तरी सुकीर्तीमुळे आपण रामनवमी साजरी करतो. दुष्कीर्तीमुळे, हिरण्यकश्यपूच्या दुष्कीर्तीमुळे नृसिंह जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांची जयंती आपण हजारो वर्षापासून साजरी करतोय. तात्पर्य
मरावे परी कीर्ती रूपी उरावे, ही म्हण आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरवण्यासाठी आपण सचोटीने प्रयत्नपूर्वक प्रयास करावा, प्रयत्न करावा. अध्यात्मात जीवन समजून घेतले की कीर्ती आपोआप मिळते. त्यासाठी काही धारणा मनात कायम धरून ठेवाव्यात लागतात. कन्सिडरेशन ज्याला आपण म्हणतो की इनिशियली आपल्या ह्या गोष्टी लक्षातच पाहिजेत. काय आहेत त्या गोष्टी? त्यात ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. देवालाही ते चुकलं नाही. माझा जन्म झाला म्हणजे माझा मृत्यू निश्चित आहे. मी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत थोडा ना थोडा म्हणजे कमी का होईना पण मी परावलंबी आहे. माणसाने कधीही विसरता कामा नये. माणूस एकत्र का राहतो तर तो एकमेकावर अवलंबून आहे म्हणून. इतरांची म्हणजे माणसं, प्राणी, वनस्पती, बघा आपण जर शांतपणे विचार केला तर आपण किती लोकांवर अवलंबून आहे, किती वस्तूवर अवलंबून आहे. आपण एकटं काहीही करू शकत नाही. जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे की प्रत्येकाला स्वसंरक्षणासाठी काही ना काहीतरी, कोणाला शिंग आहेत, कोणाला नख आहेत वगैरे वगैरे. परंतु मनुष्याला मात्र फक्त बुद्धी आहे आणि त्या बुद्धीच्या जीवावरच तो सर्वश्रेष्ठ झालेला आहे. जगावर मी अवलंबून आहे हे कधीही विसरायचं नाही. 100% स्वतंत्र आणि स्वावलंबी आपण जगूच शकत नाही. माझ्या सहवासातील प्रत्येक व्यक्ती ही अशीच पूर्णतः स्वावलंबी असूच शकत नाही. मग आपण जर स्वावलंबी नाही राहू शकत तर मग आहे त्या व्यक्तीबरोबर आपण समाधानाने राहायला काय हरकत आहे? प्रयत्नांनी काय हरकत आहे? प्रयत्नपूर्वक आपण राहावं आपल्या समाजाबरोबर म्हणूया आपण. म्हणून मी नेहमी अभ्यास करून हुशारीनं मला काय हवे, काय नको, योग्य काय, अयोग्य काय, चांगले काय, वाईट काय याचा क्षणोक्षणी विचार करून माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करीन. मी समाजातील प्रत्येक घटकाचा देणं लागतो. मी माझ्या कुटुंबासाठी, समाजासाठी, कायमस्वरूपी नीतिमूल्य जपण्यासाठी अध्यात्मशास्त्र आणि योग्य प्रमाणामध्ये आदर्श संपत्ती, योग्य प्रमाणात संपत्ती, अति तिथे माती, वाममार्गाने मिळवली ती तर महाच भयानक. घरदार, देवळं, धर्मशाळा यांना माझ्या क्षमतेप्रमाणे मी मदत करीन. म्हणजे मी आपोआप कीर्तिमान होईल. अर्थात जग हे क्षणभंगूर आहे याचीही मला जाणीव असेल, पण सनातन धर्माप्रमाणे आचरण ठेवून मी कर्मयोगी होईल. आणि हे काही खूप मोठं अवघड आहे वगैरे असं काही नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू युद्ध करण्याचं नाकारलं तर लोक काय काय म्हणतील? तर लोक असं म्हणतील की हा युद्धाला घाबरला, युद्धातून पळून गेला. लोक तुझी नेहमी अपकीर्तीच सांगत राहतील आणि दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही जास्त वाईट असते, हे तू विसरू नकोस. करुणा उत्पन्न झाल्यामुळे तू युद्धात माघार घेतली आणि क्षत्रिय असूनही तू शस्त्रसन्यास घेतला तर पुढील सर्व पिढ्या तू कर्तव्यापासून दूर झाला म्हणून तुला नेहमी दोषच देणार आहे. तुझा मागील पराक्रम सर्व धुळीस मिळेल. तुझ्या पराक्रमामुळे समाजात जे आदराचे स्थान निर्माण झालेले आहे तुझं, त्यामुळे तुझी जी सत्कीर्ती झालेली आहे ती केवळ एवढं एकच युद्ध न लढल्यामुळे नष्ट होईल. म्हणून आपली प्रत्येक कृती ही अत्यंत सावधपणे, चाणाक्षपणे आणि धर्माप्रमाणे असावी. आता आपण पुढील श्लोकाचा अभ्यास बघणार आहोत. भयाद्रणादुपरं दुपरंतं मस्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्.
भयाद्रणादुपरन्तं मस्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. सरळ अर्थ, अत्यंत शूर अशा महारथींनी, सेनापतींनी तुझ्या पराक्रमाचे, यशाचे कौतुक केलेले आहे. त्यांना तुझ्याविषयी प्रचंड आदर आहे. तू जर युद्ध केले नाही तर त्यांना असे वाटेल की केवळ मरणाच्या भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस व ते तुला तुच्छच मानतील. अगदी स्पष्ट बोलायचं ठरलं तर समाज हा तुम्ही कुठे चुकता याची बारीकीने वाट बघत असतो, असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. आणि एकदा का ते चुकला की त्याच ते एवढं भांडवल करतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची स्तुती करायला समाज रिकामा नाही. तो फक्त दुर्गुणाचं मात्र खूप मोठ्या पसरवत होतोय की हा असाच आहे, यांनी असंच चूक केली होती. विशेषतः आपणच आपला अभ्यास करायचा, समाजामध्ये अशी लोक भरपूर आहेत. महाभारतातील अनेक महारथींनी अर्जुनाचे कौतुक केलेले आहे. का कौतुक केले तर अर्जुनाच्या गत आयुष्यामध्ये त्याने काय पराक्रम केले आपल्याला हे माहिती आहे, परंतु त्याचा धावता आढावा आपण घेणार आहोत. अर्जुनाने एकट्याने संपूर्ण कौरवांचा पराभव केलेला होता. त्याने एकट्याने सुभद्रेचे हरण केले होते. भिल्ल रूपात परीक्षा घेण्यासाठी आलेल्या भगवान शंकरांनाही त्याने हरवले होते. एकदा द्रौपदीचे अपहरण जयद्रथाने केले होते, तेव्हा एकट्या अर्जुनाने त्याचा पराभव केला होता. 5 वर्ष ब्रह्मचर्य पाळणारा तोच एकमेव पांडव होता. इंद्राकडे 5 वर्ष तो एकटा शस्त्रविद्या शिकला होता. आपल्याला माहितीये, गंधर्वराज चित्रसेनाचा पराभवही त्याने एकट्यानेच केला होता व त्याला कैद केले होते आणि त्याच्याकडून अनेक विद्या त्याने ग्रहण केलेल्या होत्या. निवात कवच व कालखंज या 2 बलाढ्य राक्षसांना देवही हरू शकले नाही. त्या दोन्ही दैत्यांचा संपूर्ण नाश एकट्या अर्जुनानेच केलेला होता. असे अनेक पराक्रम अर्जुनाने केलेले असल्यामुळे तो सर्व महारथी, सेनापती इत्यादी अनेक राजांना अर्जुनाचा अभिमान होता, कौतुक होते. ते त्याला घाबरत सुद्धा होते की हा इतका पराक्रमी आहे म्हणून. पण एकच निर्णय अर्जुनाची कीर्ती नष्ट करू शकत होता. मोहग्रस्त होऊन अर्जुन दयेने युद्धभूमीतून निघून गेला असता किंवा त्याने शस्त्र खाली टाकले असता, लोकांना त्याच्या दयाळूपणाचा, उदार वृत्तीचा परिचय झाला असता का? तर लोकांना असं वाटलं असतं की पांडवांचे सैन्य कमी आहे, 7 आणि 11 आपल्याला माहिती येते. त्यामुळे अर्जुन घाबरला व त्याने युद्धातून पळ काढला. अर्जुनाने युद्ध केले नसते तर कौरवांनी त्याला जिवंत सोडलंच नसतं. जरी तो लढताना पळून गेला तर त्याला आपले जीवन मरणापेक्षाही लाजिरवाणे वाटले असते, जगावे लागले असते. आपले जीवन क्षणभंगूर असते. मृत्यूनंतर आपले नातेवाईक ही वस्तुस्थिती आहे. थोडीशी ऐकायला वेगळी वाटते, पण आपले नातेवाईक, मित्र, समाज, धन, संपत्ती, जमीन, जुमला काहीही बरोबर येत नाही. मग काय येतं आपल्या बरोबर? तर आपलं सर्व कर्म आपल्या बरोबर येतं. याचा सुद्धा अत्यंत सूक्ष्म अभ्यास आपल्या धर्माने केलेला आहे. आणि पृथ्वीवर चिरकाल टिकून राहते ती आपली कीर्ती. तेव्हा आपले जीवन जगताना आपण नेहमी सत्कर्म करावे. म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. क्षत्रिय धर्माचा त्याग करून अर्जुनाने जर शस्त्रसन्यास घेतला असता तर त्याला महाभयंकर पाप लागले असते. त्याची अपकीर्ती झाली असती. पांडव युद्धात हरले असते. अधर्माचा जय झाला असता.
आता कौरवांनी काय काय पाप केलीत ही आपल्याला माहिती आहे. वस्त्रहरण एवढंच आठवला. आपल्या भावांच्या पत्नीचं वस्त्रहरण करायला जर राजा, यथा राजा तथा प्रजा, त्याप्रमाणे प्रजेमध्ये अत्यंत अनाचार माजला असता. समाजामध्ये नीती नियमानं कोणीही वागलं नसतं. भ्रष्टाचार बोकाळला असता. राज्य व्यवस्था मोडकळीस आली असती. स्त्रियांवरील अत्याचार प्रचंड वाढले असते. राज्य कारभारात कोणीही सुखी राहिले नसते. कदाचित परकीयांचे आक्रमण सुद्धा झाले असते. इतक्या अनेक वाईट गोष्टी केवळ अर्जुनाच्या युद्ध न लढण्याच्या निर्णयाने झाल्या असत्या. म्हणून भगवंताने अर्जुनाला युद्ध लढण्यासाठी तयार केले. आज आपण एक महत्वाचा विषय बघणार आहोत, तो म्हणजे परमात्मा कसा आहे. आता परमात्मा, ईश्वर, तो कसा आहे, आपण त्याचे काही गुणधर्मही बघणार आहोत आणि थोडीशी परमात्म्याबद्दलची माहिती पण घेणार आहोत. तो फक्त आपल्याला आपल्या आत्म्याला कसा ओळखता येतो, परमात्म्याची जाणीव कशी होते, याचा अत्यल्प अनुभव आपण घेणार आहोत. श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपण ऐकावं आणि सावधपणे ऐकावं, जागृततेने ऐकावं. त्यासाठी आपल्याला काही तयारी करावी लागणार आहे. तीही आपण थोडीशी बघणार आहोत. त्यासाठी अंतःकरण म्हणजे काय, तर आपण मागे बघितलंय की अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांना कसे तयार करायचे परमेश्वर जाणून घेण्यासाठी. सदर बाबतीत कदाचित पुनरावृत्ती झाली तरी हे अत्यंत महत्वाचे असल्याने याची आपण माहिती घेणं गरजेचं आहे. माणसाला जगण्यासाठी पुन्हा पुन्हा दररोज तेच भोजन करावं लागतं, तरच माणसाचा देह व्यवस्थित राहतो. अगदी त्याचप्रमाणे अध्यात्माचं माहिती आपल्याला मिळण्यासाठी वारंवार दररोज तीच उपासना आपल्याला करावी लागते. म्हणून काही गोष्टी आपल्याला परत बघायच्या आहेत. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये आद्य शंकराचार्य म्हणतात, आत्मोन्नती केवळ ह्या मानवी जन्मातच होते. ही वस्तुस्थिती आहे, आपल्याला माहिती आहे. खूप कमी प्राणी यांनी स्वतःचा आत्मउद्धार करून घेतला आहे. उदाहरणार्थ तो ज्ञानेश्वर महाराजांचा रेडा. बाकी सगळे मनुष्य देहामध्ये असतानाच त्यांनी मोक्ष प्राप्त करून घेतलेला आहे. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव वगैरे. भगवंताची कृपा असेल तरच ह्या तीन गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये मिळतात. माणसाचा जन्म सुस्थितीत मिळणे. आपल्याला माहिती आहे की कोणाला हात नसतो, कोणाला पाय नसतो, कोणाला वेगवेगळे आजार असू शकतात जन्मतः. पण तुम्ही आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आपला जन्म जो आहे तो सुस्थितीत झालेला आहे. अध्यात्माची व परमात्म्याची आवड निर्माण होणे हे सुद्धा सोपं नाहीये. सगळेजण भौतिक जगामध्ये अडकलेले आहेत, मला हे करायचंय वगैरे वगैरे, त्यामध्ये आपण नको जास्त जायला. मग अध्यात्माची व परमात्म्याची आवड निर्माण होणे आणि त्या दृष्टीने वाटचाल करण्याची बुद्धी निर्माण होणे हे सुद्धा भगवंत करून घेत असतो. आणि त्यासाठी संत, सज्जन, सत्पुरुष आणि सद्गुरूंची जास्तीत जास्त संगत लाभणे, सहवास लाभणे हे महत्वाचं आहे. आपण सर्व पुण्यवान व्यक्ती आहोत, म्हणूनच नियमितपणे गीतेवर आपण अभ्यास करू शकतो. श्रवण, मनन, वाचन करीत आहोत. आता यामध्ये अजून प्रगती करणं, याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, म्हणजे आपणच आपला उद्धार करू शकू. आपण बघितलंय आता वारीचे दिवस आहेत. वारीमध्ये एका झाडाखाली मुक्काम केल्यानंतर अनेक वारकरी त्या ठिकाणी झोपतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जातात. त्यानंतर एक पांडुरंगाचं दर्शन घेतलं की पुन्हा आपल्या आपल्या गावी जातात. तसा हा संसार आहे. आपण आपल्या जोडीदाराबरोबर काही वर्ष आहोत, नंतर पूर्वकर्मानुसार ह्या जन्मानुसार जे काही आपल्या जोडीदाराने पुण्य कर्म केलं असेल, पाप कर्म केलं असेल,
तो त्याप्रमाणे जाईल आणि आपणही जे काही करणार आहोत, करत आहोत, त्या पुण्यकर्माप्रमाणे आपलाही रस्ता वेगवेगळा आहे. म्हणजे आपण यात्रेकरू आहोत हे कधीही विसरायचं नाहीये. हे ऐकायला थोडंसं कडू वाटतं, परंतु ही वस्तुस्थिती आहे. या आत्मज्ञानासाठी 4 गोष्टींची आवश्यकता असते. नेमकं मी कोण आहे, कायमस्वरूपी काय आहे आणि क्षणभंगूर काय आहे, याची यादी आपण कागदावर करा, नाही तर मनात करा. या अगदी थोडक्यात कायमस्वरूपी फक्त परमात्मा आहे, कायमस्वरूपी परमेश्वर आहे, भगवान आहे, ब्रह्म आहे, सृष्टीकर्ता आहे, सामर्थ्य आहे, शक्तिशाली आहे. ही अनंत रूपे एकाच भगवंताची आहेत. परमेश्वराचे गुणधर्म काय आहेत? तो अनंत आहे, शाश्वत आहे, निर्गुण आहे, निराकारी आहे, अनादी आहे आणि सर्वोच्च शक्तिमान आहे. आता क्षणभंगूर काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर जे दिसते ते नष्ट होते, जे निर्माण होते ते संपून जाते. फक्त प्रत्येकाचा संपण्याचा कालावधी मात्र विभिन्न वेगवेगळा असतो. तो काळाप्रमाणे, वातावरणाप्रमाणे. आपण थोडेसे उदाहरणं बघणार आहोत. जसे मनुष्य प्राणी जास्तीत जास्त 125 वर्ष, कासव जास्तीत जास्त 150 ते 200 वर्ष, हत्ती 50 ते 70 वर्ष, व्हील मासा जास्तीत जास्त 70 ते 80, अपवादात्मक स्थितीमध्ये 200 वर्ष, फुलपाखरू 60 ते 70 दिवस, डास फक्त 15 दिवस जगतो, कुत्र 12 वर्ष आणि फ्लाई माशी, मेफ्लाई माशी नावाची माशी ती फक्त 24 तास जगते. झाडाचे आयुष्य भरपूर असते. सर्वात जास्त जगतो तो वटवृक्ष. असं म्हणतात की रामायण काळातील वटवृक्ष अद्यापही आहे असं समजलं जातं. पृथ्वीचे आयुष्य किती आहे? 4.54 बिलियन वर्ष आहे. म्हणजे 45,400 लाख वर्ष पृथ्वीचं आयुष्य आहे. पण पुढे काय? तर हे सर्व नष्ट होणार आहे. म्हणून आपण नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवावी, फक्त परमात्मा अमर आहे. मग आपल्या छोट्याशा आयुष्यात आपण फक्त परमात्म्याचाच अभ्यास का करू नये? तर अवश्य करावा. आत्मज्ञानासाठी पहिली गोष्ट आपण बघितली ती म्हणजे कायमस्वरूपी काय आणि क्षणभंगूर काय हे समजून घेतलं. दुसरी आत्मज्ञानासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे फळभोगाविषयी विरक्ती असावी. इदन्न मम हे शेवटपर्यंत टिकणार नाही, मग ते जगातील असो की परलोकातील असो. कारण जसे बँकेमध्ये नुसते पैसे काढत राहिले तर ते संपतात, तसे हे फलभोग संपूनच जातात. याची जाणीव होणं याला विरक्ती असं म्हणतात. हे संपणार आहे बरं, अशी नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आपण कोणतेही काम करताना फक्त भगवंतासाठी काम करायचंय व ते काम केल्यावर त्यालाच अर्पण करून टाकायचं. कोणतीही अपेक्षा ठेवू नये, यालाच आपण विरक्ती असं म्हणतो. आत्मज्ञानासाठी प्रत्येकाच्या अंगी हे 6 गुण जाणीवपूर्वक आले पाहिजे. 6 गुण आवश्यक आहेत. त्यासाठी निरंतर प्रयत्न करणं हे आपले ध्येयच असले पाहिजे. हे गुण कोणते ते आपण बघणार आहोत. प्रत्येकाची एक सिस्टीम ठरलेली आहे. त्या सिस्टीम प्रमाणे त्याला जर अनुकूल वातावरण निर्माण झालं तर आपण बी भाजून घेतलं तर ते उगवेल का? नाही. परंतु त्याला काही रोगविरोधी अन्न किंवा ते औषधं लावले आणि त्याची काळजी घेतली तर ते पीक छान येतं. तसंच अध्यात्मामध्ये जर आपल्याला प्रगती करून घ्यायची असेल तर कोणते गुण आपल्याला पाहिजे ते अगदी थोडक्यात आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये शम आहे, दम आहे, तितिक्षा आहे, उपरती आहे, समाधान आहे, श्रद्धा आहे व वैराग्य. मग आता वैराग्य म्हणजे आपल्या शरीरापासून ते अगदी ब्रह्मदेवापर्यंत सुद्धा अजिबात आसक्ती असता कामा नये. हे विषयच नको, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे. आपण आपला अभ्यास करायचा आणि हे प्रयत्नपूर्वक जमतं. हे विषयच मला नको ही भावना म्हणजे वैराग्य. आणि शम म्हणजे काय? तर संसारातील प्रत्येक गोष्टीबद्दल त्याचे दोष प्रामुख्याने बघणे, लक्षात ठेवणे
आणि मन फक्त अध्यात्माकडे, परमेश्वराकडे सारखे एकाग्र करणे याला शम असे म्हणतात. स्वतःला परमेश्वरामध्येच गुंतवून घ्यायचं आहे. दम म्हणजे काय? म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, नाक, डोळे, कान, जीभ, त्वचा, कर्मेंद्रिय, हात, पाय, जीभ, गुदद्वार आणि गुप्तांग, ही 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि मनबुद्धी अहंकार यांना आपापल्या जागी स्थिर करायचंय. जसं एखाद्या शेतकऱ्याच्या जवळ अशी कल्पना करा की 10 जनावरं आहेत. त्यावेळेस तो अत्यंत जागृत असतो, कारण त्यांच्यातला एखादा जरी बाजूला गेला तरी त्याचं प्रचंड नुकसान होणार असतं. तसंच आपल्याला सुद्धा हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मनबुद्धी अहंकार ही जी मंडळी आहेत यांना अत्यंत व्यवस्थितरित्या संयमात ठेवावं लागतं, कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. त्यांना आपापल्या जागी बसवावं लागतं, स्थिर करावं लागतं आणि जाणीवपूर्वक स्थिर करावं लागतं. त्यांना इतरत्र भटकू देता कामा नये, याला दम असं म्हणतात. आता उपरती इंद्रियांना कितीही प्रलोभन दिसले तरी तिचा स्वीकार करायचा नाही. या सर्व इंद्रियांना काबूत ठेवून त्यांच्यात सुख नको हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि याचं विश्वामित्रांचं खूप छान उदाहरण त्यासाठी आहे. एवढी तपश्चर्या केली परंतु ती थोडीफार वाया गेली. तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय? तर केवळ नशिबामुळे, प्रारब्धामुळे जी दुःख आहेत त्याचा प्रतिकार न करता, नाराज न होता, दुःखी न होता, त्याच्याबद्दल वाईट वाटून न घेता सर्व दुःखे धैर्याने सहन करणं याला म्हणतात तितिक्षा. कोणाच्या आयुष्यात अडचणी नसतात? प्रत्येकाच्या असतात. मनुष्य म्हटला की अडचणी आल्या. पुढचा जो प्रकार आहे तो आहे समाधान. आपल्या शुद्ध बुद्धीचा सकारात्मक उपयोग करून नेहमी परमात्म्याच्याच अनुसंधानात राहणं, चित्ताचे लाड न पुरवता समाधानाने राहिल्यासच समाधान आणि आनंद मिळतो. आता चित्त म्हणजे काय? तर गतजन्मीच्या, गतकाळातल्या, भूतकाळातल्या गोष्टीमध्ये रममाण होणं आणि भविष्य काळामधल्या गोष्टीसाठी अनावश्यक प्रयत्न करणं. प्रयत्न केलेच पाहिजे, त्यात वाद नाही, पण अनावश्यक जीवाला ताण देणं हे काम चित्ताचं आहे. तर त्याला सांगायचं की जरा शांततेने घे. श्रद्धा. शास्त्र आणि गुरु यांच्या वचनावर अढळ निष्ठा असणे हेच एकमेव तारणहार आहेत. अशी जी मनाची ठाम धारणा याला श्रद्धा असं म्हणतात. श्रद्धेच्या मार्फतच भगवंताची अनुभूती येते. जे वेदांना मानतात ते खरे धर्म मानणारे आहेत. असं गमतीने म्हटलं जातं की वेदांनी जर सांगितलं की अग्नी हा थंड आहे तर माझा, याला अंधश्रद्धा म्हटलं तरी काही हरकत नाही. परंतु वेदांवर, थोडक्यात वेदांवर पूर्णपणे निष्ठा आणि श्रद्धा पाहिजे. आणि मुमुक्षता. मुमुक्षता म्हणजे देहापासून ते अहंकारापर्यंतचे सर्व काही मिथ्य आहे, नेहमी बदलणारे आहे, हे समजून उमजून परमेश्वराची अनुभूती प्रयत्नपूर्वक घेऊन सर्व संसाराच्या पाशातून लवकर मुक्त होण्याची तीव्र इच्छा, त्याला मुमुक्षता असे म्हणतात. अर्थात ते वयानुसार, आश्रमानुसार, वर्णानुसार चाणाक्षपणे करावं लागतं बरोबर. आणि सर्वात शेवटी व महत्वाची इच्छा म्हणजे भरपूर अभ्यास करणं आणि मला मोक्ष मिळवणं ही उत्कट भावना सदोदित मनात असावी. म्हणजे आत्मोन्नती आणि जीवन परिपूर्ण होते हे आपण समजून घेतले पाहिजे. आता परमात्मा समजून घेण्यासाठी सनातन धर्मसंस्कृतीमध्ये धर्मग्रंथांची उतरण खालील प्रमाणे आहे. आपल्याला माहिती आहे ती 4 वेद, उपनिषद, गीता, ज्ञानेश्वरी यात सगळी अध्यात्म शक्ती उपलब्ध आहे. सर्व वेदात जगाचा उद्धार व्हावा म्हणून सगळी माहिती अंतर्भूत करण्यात आलेली आहे. परमात्मा कसा असतो? थोडं लक्ष द्या. तर तो निर्विकार असतो.
परमात्म्याचा महिमा इतका अगाध व अवर्णनीय आहे की त्याच्या समोर नेती नेती म्हणजे हे नाही हे नाही असे म्हणून वेदज्ञानही मौनत्वात गेलेले आहे. वेद त्याच्या अंगणापर्यंत आले, फक्त पुढे जाता नाही आलं त्याला. आणि त्यांना जायचं असेल तर मग आपल्यालाच आत्मोन्नती करणं गरजेचं आहे. परब्रह्म मात्र अचल राहते. जो व्यक्ती आत्मज्ञानाची प्रगती करून इतर कोणाचीही भक्ती न करता एकच भगवंताची म्हणजे भगवान श्रीकृष्णाची अनन्य भावाने भक्ती करतो, त्यासाठी मात्र प्रत्यक्ष भगवंत भक्ताला भेटून त्याला आपल्याच तेजामध्ये आपल्या सामर्थ्यामध्ये विलय करून घेतो. त्यामुळे भक्ताला मोक्ष मिळतो. परत जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये हा भक्त अडकत नाही. हे आपण नेहमी लक्षात ठेवायचंय. आता आपण पुढचा श्लोक घेऊया. अवाच्य वादांश्च बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्. पुन्हा एकदा. अवाच्य वादांश्च बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्. तुझे अनेक शत्रू अत्यंत अपमानास्पद शब्दात भाषेत तुझे वर्णन करतील, तुझ्या क्षत्रिय असण्याचा उपहास करतील. याहून अधिक जीवनात ते दुःख काय हे सांग बरं. अर्जुनाला सगळेजण भित्रा म्हणतील, पळकुटा म्हणतील आणि कौरव तर म्हणतील की अर्जुन आम्हाला घाबरून पळून गेला. कोणताही मनुष्य स्वतःच्या कीर्तीला खूप जपतो, नावाला खूप जपतो. ते खूप कष्ट करतो, कधी दान करतो, प्रसंगी स्वतःचे प्राणही अर्पण करतो. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आपल्या भारतवर्षामध्ये आहे. इतिहासात दधीची नावाच्या ऋषी होते. पौराणिक कथेप्रमाणे दधीची ऋषींनी ज्ञान व तपश्चर्येने खूप शक्ती मिळवली होती. तुम्हाला आम्हाला सुद्धा शक्ती मिळवणं अवघड नाही, पण त्यासाठी नियम पाळले पाहिजे. आणि आपलं वय किती असू द्या, वयाचा काहीही संबंध या ठिकाणी अजिबात येत नाही. मग त्यांनी जे ज्ञान मिळवलं आणि जी तपश्चर्या केली त्यामुळं त्यांनी शक्ती मिळवली खूप, आणि त्यामुळं त्यांचं शरीर अत्यंत कठीण झालं होतं. देवांना वृत्रासूर नावाचा राक्षस खूप त्रास देत होता. त्यामुळं देवांचा राजा इंद्रही पराजित होऊ लागला. त्यावेळेस इंद्राला असे सांगण्यात आले की दधीची ऋषींच्या हाडाचे शस्त्र तयार करावे, त्यानेच रुद्रासुराचा वध होऊ शकतो, अन्यथा नाही. प्रत्येकाचं वर्म वेगवेगळं असतं. रावणाचं वर्म त्याच्या बिंबीमध्ये अमृतकुपीमध्ये होतं, तशाप्रमाणे अन्यथा त्याचा वध होणार नाही. पण प्रत्यक्ष इंद्र त्या ऋषींच्या आश्रमात गेले आणि ते ऋषी गेले दधीची ऋषींच्याकडे, आणि ते आश्रमात गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या शरीराची हाडे मागितली. तेव्हा दधीची ऋषी फक्त 37 वर्षाचे होते. नियमानुसार त्यांनी आपल्या पत्नीची परवानगी मागितली व तिला त्यांनी समजून सांगितले की हे मानवाचे जीवन फक्त परोपकार करण्यासाठीच असते. खूप चर्चा आणि विचार विनिमय करून तिने आपल्या पतीला परवानगी दिली. दधीची ऋषींनी अग्नीमध्ये प्रवेश केला. नंतर त्यांच्या अस्थिचे म्हणजे हाडांचे शस्त्र तयार झाले. त्यालाच इंद्राचे वज्र असे म्हणतात. आपल्याला कधी इंद्राचा जर फोटो पाहायला मिळाला तर त्यांच्या हातामध्ये त्या हाडाचंच केलेलं वज्र आहे, आणि वज्रापेक्षा श्रेष्ठ कुठलंही अस्त्र नाही. या वज्रानेच इंद्राने वृत्रासुराचा वध केला. पुढे तेच अस्त्र वज्र म्हणून प्रसिद्ध झाले. केवळ 37 वर्षाच्या वयामध्ये आपल्या जीवाचे बलिदान देणारे दधीची ऋषी इतिहासामध्ये कीर्तिमान झाले.
आणि अर्जुनाने युद्ध केले नसते तर त्याने गत आयुष्यात केलेले सर्व पराक्रम धुळीस मिळाले असते आणि त्याची अपकीर्ती इतिहासामध्ये निश्चित नोंदवली गेली असती. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आपल्या गत आयुष्यात तू खूप पराक्रम केले आहेत, ते तुझ्या स्मरणात नाही का? तुझे अनेक उत्तम गुणही समाजाला माहिती आहेत. तुझी कीर्ती ही अविस्मरणीय आहे. तू गंगा जलाप्रमाणे पवित्रही आहेस. गंगा जशी कायमस्वरूपी पवित्र जल नेहमी सर्वांना देते, तसाच तुझ्या पराक्रमामुळे पांडव व जनता सुखी आहे. तुझ्या शौर्याच्या कीर्तीमुळे सर्व पांडवांना मरणाची भीती वाटत आहे. दुर्योधन तर अतिशय निराशेने ग्रस्त झाला आहे. सर्प जसे गरुडाला घाबरतात किंवा पर्वत जसे वज्राला घाबरतात, त्याप्रमाणे सर्व कौरव तुला घाबरतात. हे तू लक्षात का घेत नाही? आणि जर तू युद्ध न करता रणांगणावरून पळ काढशील तर इतिहासात तुझी निश्चित अपकीर्ती होईल. म्हणून तू युद्धाला तयार हो. अपकीर्ती ही मरणापेक्षाही भयंकर असते. हे कौरव तुला रणांगणावरून पळू सुद्धा देणार नाही. तुझी पूर्ण फजिती करतील, तुला वाईट बोलतील, तुझी निर्वसना करतील आणि हे सर्व ऐकून तुला किती वाईट वाटेल याची तू कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे तुला मरणापेक्षाही जास्त यातना होतील. याचा विचार करून तू युद्धाला तयार हो आणि यातच तुझ्या जीवनाचे हित आहे. सावधान. आता आपण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावं याचा एक थोडक्यात आढावा घेणार आहोत. पहिला मुद्दा जो आहे तो आत्मविश्वास. आत्मविश्वास हा आपला खराखुरा मित्र आहे. अंतःकरण निर्मळ ठेवून कार्य करावे. अगोदर थोडे थोडे उद्दिष्ट ठेवून त्यात यश मिळवले की माणसाचा आत्मविश्वास क्रमाक्रमाने वाढतो. दुसरा मुद्दा आहे सकारात्मक विचार. आपल्या मनाशी आपण नेहमी सुसंवाद करून ठरवावे. नेहमी पॉझिटिव्ह विचार करावा. मनाला सारखे बजवावे की मी नेहमी सकारात्मकच विचार करीन. कोणाही बद्दल नकारात्मक विचार, द्वेष, राग ठेवणार नाही. मूल्यांची जपवणूक. आपल्या जीवनामध्ये जाणीवपूर्वक मूल्यांची जपवणूक करावी. त्याचं उदाहरण रामाचं आहे. उदाहरणार्थ सत्यमेव जयते, नेहमी सत्याचाच विजय होतो. आपण जाणीवपूर्वक दुसऱ्याला त्रास देऊ नये, कोणाचे उपकार घेऊ नये, घेतले तर ठेवू नये, त्याची परतफेड इतरांना मदत करून करावी. ज्याचे कर्म त्याला घडवते म्हणून इतरांबद्दल जास्त विचार करून आपला वेळ घालवू नये. त्यानंतर यशस्वी व्हायचं असेल तर जबाबदारीची जाणीव ठेवून नेहमी वागलं पाहिजे. मग त्यामध्ये काय काय येतं? घर, कुटुंब, समाज, देश, स्वतःचे शरीर याचीही जबाबदारी आपण सजगपणे घेतली पाहिजे, सावधपणे घेतली पाहिजे. धैर्यवान बनावं. जीवनात यशस्वी होण्यासाठी मनामध्ये धैर्य ठेवून एकाग्रतेने कार्य करीत राहावे. नेहमी नवीन शिकण्याची तयारी पाहिजे. नेहमी अद्ययावत तंत्रज्ञान, शोध, माहिती घेत दररोज आपल्या कार्यप्रणालीमध्ये हळूहळू सुधारणा केली पाहिजे. त्यामुळे यश आपलंच आहे. सुसंवाद साधणे व संचार कौशल्य साधणं. आपणाला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला समाजात व्यापारी, कर्मचारी यांच्या समवेत अत्यंत विचारपूर्वक सुसंवाद आपल्याला साधता आला पाहिजे व प्रसंगी योग्य ठिकाणी जाणीवपूर्वक प्रवास करणं. कारण प्रवास केल्याने मनुष्याचे चातुर्य पण निश्चित वाढते. शिकागोला स्वामी विवेकानंद जेव्हा जाणार त्यावेळेस त्यांनी आपल्या गुरूंची परवानगी मागितली. ते म्हणाले, कुठे परदेशात चालला? अगोदर भारताची सगळी वस्तुस्थिती, समाज स्थिती, आर्थिक स्थिती तू तुझ्या डोळ्याखाली घाल, मग तुझ्या लक्षात येईल की आपला भारत कसा आहे. त्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी
संपूर्ण भारत परिक्रमा केलेली आहे आणि नंतरच ते अमेरिकेला गेले. अथक प्रयत्न, आपले उद्देश साध्य होण्यासाठी सारखा प्रयत्न करावा लागतो. अपयश आले तर चिकाटी सोडण्याचं काहीही कारण नाही. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते आत्मबोध. आत्मबोध काय आहे तर स्वयंमूल्यांकन. स्वयंमूल्यांकन करताना आपण मागे बघितलंय, आपली क्षमता आहे, वय आहे, आपल्यामध्ये चांगले गुण किती आहेत याचाही अभ्यास करायचा. आपण वाईट गुण आपल्यामध्ये किती आहेत याचाही अभ्यास करायचा. बघा तुम्ही यादी करून, आपलाच आपल्याला कंटाळा येतो नंतर, किंवा आपल्याला भीती वाटते, अरे मी एवढा वाईट आहे. त्यानंतर चांगल्या सवयी, वाईट सवयी मला काय आहेत याचा सुद्धा अभ्यास करायचा असतो आणि तेव्हाच यश मिळतं, अन्यथा यश मिळत नाही. त्यानंतर आपली आवड निवड काय आहे त्याचा सुद्धा अभ्यास करणं हे क्रमप्राप्त आहे, हे आवश्यक आहे. त्यानंतर आपली आवड निवड, त्यानंतर मी झोपतो किती वेळ, आणि आदर्श अवस्थाही माहिती पाहिजे, आजकाल काही अवघड नाहीये. खाणं पिणं किती पाहिजे आणि माझी मनोरंजनाची सवय किती आहे, कुठे मी गुंतो मनाने याचा सुद्धा अभ्यास आपण आपलाच केला पाहिजे. इत्यादी अनेक बाबींचा अभ्यास म्हणजेच आत्मबोध, म्हणजेच स्वयं मूल्यांकन. हे वेळोवेळी करणं ही यशाची गुरुकिल्ली आहे. आणि सर्वात शेवटी जे महत्वाचं आहे ते म्हणजे सचोटी व इमानदारी. प्रत्येक वागण्यामध्ये सचोटी, इमानदारी हेच यशस्वी होण्याचे, जीवन यशस्वी होण्याचे खरे वर्म आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम. आपण आता प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. हरिओम तत्सत. राम कृष्ण हरि.